बघूया 100% बातम्या। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा सुरू आहे। या चर्चेला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली। माझ्या मते इंडिया आघाडी संपली असून महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ देणार नाही, असं परखड मत प्रकाश आंबेडकरांनी मांडलं। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबतच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच सहभागी झाले होते। मात्र प्रकाश आंबेडकरांचा सूर पाहता महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र आहे। मी महाविकास आघाडी सोबत नाही, मी केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत आहे। काँग्रेस सोबत सध्या चर्चा सुरू आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी बैठकीनंतर खासगीत बोलताना सांगितलं। तसंच देशपातळीवरील काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीच्या अस्तित्वावरच त्यांनी सवाल उपस्थित केला। माझ्या दृष्टीने इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही किंवा त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात तसं होऊ नये हे आम्ही असताना पाहतो। जागा वाटपात काही विषय झाले असते, पण त्या इंडिया अलायन्सच्या अजून प्रमुख आहे, घटक आहे, बहुतेक पुढली एक मीटिंग स्वतः ममता बॅनर्जी बोलवतात इंडिया अलायन्स। जागा वाटपाच्या मुद्द्यावर पुढच्या बैठकीत चर्चा होणार आहे। त्यात नविया कसा तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं आहे।